नमस्कार, माझे नाव श्राव्या शैलेश राणी. प्लॉट क्रमांक 97. माझ्या गोष्टीचे नाव आहे सांकाम्या बाया. एका गावात एक बाई राहायच्या. त्यांचं नाव राधाबाई. त्यांना एक मुलगा होता, त्याचं नाव बाया. बायाचे वडील त्याच्या लहानपणीच वारले होते. बायाची आई लोकांच्याकडे काम करायची. बाया आईचा फार लाडका आणि लाडावलेला होता. खूप आळशी आणि सांकाम्या होता. स्वतः विचार करीतच नसे. गावातच बायाची मावशी राहायची. एक दोन दिवस जरी सुट्टी असली तरी सुद्धा बाया मावशीकडे जायचाच. मावशी कधी खाऊ कधी खेळणी देत असायची. एकदा बाया मावशीकडे राहायला गेला. मावशीने छान साईचं ताक केलं. मोठा लोण्याचा गोळा आला होता. मावशी तो लोण्याचा गोळा बायला देऊन म्हणाली, बाया, हा लोण्याचा गोळा जपून घरी ने बर का आणि आईला दे. बाया म्हणाला, बरं आहे मावशी, आणि निघालं घरी. बाहेर खूप ऊन तापलं होतं. बायाला हातात लोणी ठेवायचा कंटाळा आला. बायाने डोक्यावरची टोपी काढून टोपीत लोणी ठेवलं आणि टोपी घातली डोक्यावर आणि निघाला घरी. घरी येईस तोपर्यंत सगळं लोणी त्याच्या डोक्या खांद्यावरून ओघळ वाहू लागलं. घरी गेले आई म्हणाली, आज काय दिलं मावशीने? बाया म्हणाला, लोणी. आईने अवतार पाहिलं तर काय, डोक्याला हातच लावला. अगं बाय बाय बाय, आमच्या बाळाला मुळी अक्कलच नाही. अरे, असं कोणी लोणी आणतं का? लोणी गार पाण्यात बुडवायचं, केळीच्या पानात घट्ट बांधून घेऊन यायचं घरी. बाया रडत रडत म्हणाला, हो गाई, पुढच्या वेळेस असंच करेल. 4-5 दिवसानंतर बाया पुन्हा मावशीकडे गेला. मावशीने छान गुबगुबीत कुत्र्याचं पिल्लू दिलं. बाया नाचतच घरी निघाला. बायाला आईने सांगितलेले आठवले. बायाने त्या कुत्र्याच्या पिल्लाला गार पाण्यात डुबुक डुबुक बुडवले आणि केळीच्या पानात घट्ट बांधून निघाला घरी. घरी गेल्या बाया म्हणाला, आई आई, हे बघ, आज मावशीने काय दिलं? बाया उघडतो तर काय, पिल्लू बिचारं मरून गेलं होतं. आईने परत डोक्याला हात लावला. अगं बाय बाय बाय, आमच्या बाळाला मुळी अक्कलच नाही. अरे, असं कोणी कुत्र्याचं पिल्लू आणतं का? एक दोरी घ्यायची, त्याच्या मानेला सैल सर बांधायची आणि एक टोक हातात धरून हळूहळू चालवत आणायचं. बाया रडत रडत म्हणाला, हो गाई, पुढच्या वेळेस असंच करेल. काही दिवसानंतर बाया पुन्हा मावशीकडे गेला. मावशीने छान जिलेब्या केल्या होत्या. मावशीने त्या जिलेब्या बाळाला देऊन म्हणाली, बाळोबा, खाऊ नीट घरी ने बर का आणि आईला दे. बाया म्हणाला, बरं आहे मावशी. बायाने एक दोरी घेतली आणि जिलेब्यांना घट्ट बांधल्या आणि एक टोक हातात धरून निघाला ओढीत ओढीत घरी. घरी गेला आई म्हणाली, आज काय दिलं मावशीने? बाया म्हणाला, जिलेब्या. कुठं? या बघ. बाया दाखवत तर काय, नुसतीच गाठ शिल्लक. आई माता रागावली. बायाच्या पाठीत एक धपाटा घालीत म्हणाली, अगं बाय बाय बाय, आमच्या बाळाला मुळी अक्कलच नाही. बाया करत रडत बसला. तेव्हापासून बायाने ठरवले की आता कोणतेही काम करताना विचारपूर्वकच करायचे. तेव्हापासून बाया शांत झाला. धन्यवाद.